बातमी आहे बिबट्याने केलेल्या हल्ल्याची। जुन्नर तालुक्यातील बेल्हेमधील दत्तनगर येथील विष्णू मटाले या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये सोमवारी रात्री 2 बिबट्यांनी हल्ला केला। 8 ते 10 फुटाचे तारेचे कंपाऊंड तोडून हे बिबट्यांनी गोठ्यामध्ये प्रवेश केला। यामध्ये 3 शेळ्या जागेवरती फस्त केल्या तर 2 बोकड बिबट्यांनी शेजारच्या शेतामध्ये नेऊन फस्त केले। संबंधित शेतकऱ्याचे या हल्ल्यामध्ये नुकसान झाले असून शेतकऱ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला अश्रू झालेत। जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून संबंधित बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये वन विभाग अपयशी ठरत आहे। या शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळावी असे बेल्हे गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता खोमणे व देवीदास मटाले यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी एक्सप्रेस बेल्हे। बेल्हे गावामध्ये दत्तनगर या ठिकाणी आज एक शेतकरी कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। रात्री साधारणतः 12 वाजण्याच्या सुमारामध्ये बिबट्याने गोठ्यामध्ये अचानक हल्ला केला। नवरा बायको दोघेही पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना आतमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि या तिन्ही शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला आणि त्या गतप्राण झाल्या। बरोबर असलेले 5 महिन्याचे 2 बोकड हे आता सोमवारी विक्रीसाठी बाजारात नेले जाणार होते आणि ते बोकड सुद्धा त्या बिबट्याने वाहून ऊसाच्या शेतामध्ये नेलेले आहेत। अशा प्रकारे ही दुर्दैवी घटना आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत। अत्यंत शोककळा या कुटुंबावर आज या ठिकाणी पसरलेली आपल्याला दिसते। दहा मुकलून दोन्ही नवरा बायको आणि लहानगी मुलं या ठिकाणी रडताना आपल्याला दिसत आहेत। अत्यंत दुर्दैव आहे की शासन वेळोवेळी आपल्याला सांगते की बिबट्याच्या बंदोबस्तासाठी अमुक उपाययोजना केल्या, तमुक उपाययोजना केल्या, दिवसाची लाईट दिली वगैरे वगैरे। गोठ्यामध्ये हे कुटुंब रात्रीचं झोपत असतं, परंतु रात्रीची लाईट वीज पंप चालू करण्यासाठी शेताला पाणी देण्यासाठी हे कुटुंब त्या ठिकाणी गेलेलं असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे वन खात्याचे अधिकारी थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत। तर शासनाने याची दखल व्यवस्थित पद्धतीने घेतली पाहिजे आणि बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना कराव्यात अशी इथली तीव्र भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। दत्तनगर या ठिकाणी मटाले मामांच्या या 3 शेळ्या आणि 2 बोकड यांचं 2 वाघ ही जाळी तोडून इथं समोरून जी जाळी आहे 8 फुटाची जाळी, 8 फुटाच्या जाळी खाली जवळजवळ 12 फूट उंची खाली, त्या उंचीवर उडी मारून वाघ खाली आतमध्ये आले आणि या 3ही शेळ्याचा कार्यक्रम केला आहे। आता त्या शेळ्या त्यांनी बांधायच्या कुठं होत्या? सरकारने सांगितलं का बंदिस्त करा, जाळी बारा सगळं केलेलं आहे। ही जाळी तोडून वाघ आत आलाय। आता हे शेतकऱ्यांनी काय करायचं? आज जवळजवळ 4-4.5 वर्षाची एक शेळी एवढी मोठी आहे, एक शेळी 15-15 हजार रुपयाला भेटणार नाही। आणि सरकारला विनंती, तुम्ही जी तोडकी तुटपुंजी जी शेतकऱ्यांना मदत देत आहे, आज 15,000 रुपयाची आज एक शेळी नाही आणि तुम्ही किती भरपाई देणार आहे? ते शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरपाई करून देणार आहे का? बिबट्या प्रवण क्षेत्र तालुका कधी जाहीर झालाय आणि अजून त्याच्याविषयी काय केलंय सरकारने? फक्त कागदावर ठेवले का? याचा निर्णय कधी होणार आहे? मला एवढंच सांगायचं का या मावशीचं जे नुकसान झाले ती सकाळपासून काही न खाता नुसतं रडायचं चालू आहे फक्त, का तर तेवढं दुःख झाले। आज त्यांचं जवळजवळ 25-30 हजार 50,000 रुपये नुकसान झाले। ते 50,000 नुकसान रडून त्यांना मी सांगतोय तुम्ही थांबा, पण ते थांबू शकत नाही, कारण का ते माया त्यांना तेवढा जीव लावलेला आहे। बाहेर पाहिलं त्या शेळ्यांना खायला काढून ठेवलेलं आहे, ते शेळ्यांचं खायचं काय करणार ते? आज एवढं मोठं नुकसान झाले। सरकारला माझी विनंती आहे तातडीने उपाययोजना झाल्याच पाहिजे बिबट्याच्या। मला एवढंच सांगणं आहे, बाकी काय नाही।